हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनल स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश. परत नवीन मंदिर घेऊन आलं आहे. आपलं एक पिंपळेश्वरचं म्हणजे डोंबिवलीमध्ये 6 गावामधलंच हे मंदिर आहे. आज तुम्हाला मी याच्याबद्दल माहिती देणार आहे. हे मंदिर किती जुनं आहे आणि याच्याबद्दल म्हणजे डोंबिवलीपासून किती लांब आहे, किती किलोमीटर अंतरावरती आहे, याच्याबद्दल पण माहिती देणार आहे. आणि याच्याबद्दल सध्या म्हणजे किती जुनं पण आहे आणि कोणी स्थापना केली याच्याबद्दल पण तुम्हाला सांगणार आहे मी. आणि मंदिराच्या बाहेर तुम्हाला पार्किंग पण असणार आहे. 4 व्हीलर पार्किंग पण आहे आणि 2 व्हीलर पार्किंग असणार आहे. एका पण असणार आहे पार्किंग. आणि राऊंड सेंटर तिकडे पण आहे आणि इकडे पण आहे. तुम्हाला इथं पण एक शॉप असणार आहे. तुम्ही इथून घेऊ शकता कोणतीही वस्तू तुम्हाला जी पाहिजे ती. ठीक आहे. आता इथं मी सध्या दर्शन तर घेतलेलंच आहे, पण आता पुढे तुम्हाला दाखवून देतो कोणते तुम्हाला मंदिरामध्ये तुम्हाला कोणते देव आहेत. हा भरपूर जुने ते एक 125च्या दरम्यान वर्षातलं तुमचा हा मंदिर आहे. तरी पण इथं तुम्हाला पाणी पिण्याचं पण आहे. इकडे साईडला तुम्हाला लेफ्ट साईडला तुम्हाला आपलं शंकराचे पण मंदिर आहे आणि इकडे साईडला तुम्हाला असणारे आपल्याला दगडूदत्तांचं पण आणि गणपतीचं पण आहे आणि देवीचं पण मूर्ती आतमध्ये आहे या ठिकाणी. लेफ्ट साईडला तुम्हाला ते असणार आहे. बाकीचं तुम्हाला इथं बाकीच्या हे बघा, इथं हा लग्नाचा कार्यक्रम इथं होऊ शकतो. म्हणजे कोणते पण कार्यक्रम असतील ना तुम्ही इथं करू शकता या ठिकाणी. सध्या पण इथं होतं सध्या कोणतेही असू द्या काय म्हणजे जे लग्नाचे असू ते चांगले होते किंवा आपले जे आपले ते दुसरे जागे हे असतात आपले काय म्हणतात कार्यक्रम, ते पण इथं आपण करू शकतो. राईट साईडला तुम्हाला रामाची मूर्ती आहे स्थानिक साईडला आणि हे एका साईडला आम्हाला असणार हनुमानजी मंदिर. मेन म्हणजे हे सर्व जुनं मंदिर आहे. याच्याबद्दल तुम्हाला मी पूर्णपणे आज मी माहिती देणार आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण दर्शन करून घेऊया पहिल्यांदा आपल्या इकडच्या आपल्या देवांचं म्हणजे शंभूंचं. तिथेच आपली नंदी महाराज पण आहे आणि कसं महाराज पण आहे. समोरच तुम्हाला शिवशंभूंचं पण आहे इथं. मी इथं पहिल्यांदा दर्शन करून येतो. मी पण करून घ्या. इकडे साईडला आपलं गणपती मंदिर आहे. गणपतीचं मूर्ती इकडे साईडला तुम्ही पण दर्शन करून घ्या. जय श्री गणेश. आणि इकडे साईडला तुम्हाला असं आपले गोर देतात. आणि इथूनच आपल्याला सगळं मंदिरात आपल्याला शिवशंभूंचं पण आपल्याला मूर्ती दिसू शकते त्यामध्ये. इकडे जायला मला पण इथं बघा आपली रामाची मूर्ती आहे. जिथे तुम्ही चाललो होता रामाच्या मूर्तीच्या ठिकाणी तुम्ही चाललो आहे. तुम्ही पण पाहिजे तर दर्शन करून घ्या. भरपूर तुम्हाला आता आपले संत नामदेव महाराज, तुकाराम महाराज आणि आपले ज्ञानेश्वर महाराज आहे. आणि इकडच्या साईडला आपले महाराज एकनाथ आहे, बाबा महाराज आहे, शिवदास स्वामी शिवदास आणि इकडे आपले सावळा महाराज आहे. इथे आपलं शंभूबांचं आहे आणि इकडे आपले आहे हनुमानाची मंदिर. इकडे साईडला दर्शन करून घ्या. इथं पहिले हे असं नव्हतं, पहिलेपणे प्लेन होतं. आता हे नवीन केलेलं आहे या ठिकाणी. लादी बिदी लावून चांगलं केलेलं आहे या ठिकाणी. जय वीर हनुमान, जय वीर हनुमान, जय वीर हनुमान, जय वीर हनुमान.
आणि इथं आपलं पिंपळाचं पण पाण्याचे झाड आहे, दर्शन करून घेऊ. आजूबाजूची परिस्थिती एकदम शांत आहे आणि इथं बघा पाणी पिण्यासाठी पण तुम्हाला इथं दिलेलं आहे. या ठिकाणी जरी पण ताणलेलं आहे तर तुम्ही इथं पाणी पिऊ शकता. आणि इथं बसल्यावर तुम्हाला भरपूर मोठी जागा दिलेली असणार आहे. साईडला बगीचा पण आहे, मंदिराच्या बरोबर आजूबाजूला पूर्णपणे या ठिकाणी अशोकाची पण झाडं तुम्हाला दिसतील भरपूर. ठीक आहे. आणि बघा इकडे झाल्यावर तुम्हाला बगीच्या चारी साईडमध्ये दिसणार आहे या ठिकाणी. आणि 2-3 ठिकाणी तुम्हाला इथं जे आपलं होम भीम जे होतं ते पण तिकडे साईडला तुम्हाला दिलेलं असणार इकडे जायलाच. यामध्ये तुम्हाला 2 याच्यामध्ये तुम्हाला यज्ञशाळा असणार आहे. आणि आजूबाजूला परिसर बघू शकता, सगळीकडे झाडं असतील तुम्हाला. इथे पण तुम्हाला एक हॉल आहे, आपण त्या लग्न कार्याचं पण काम करू शकतो. इकडे साईडला कोणते काम असेल ते पण करू शकतो. मंदिरात तुम्हाला आजूबाजूला भरपूर झाडं दिसतील. आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगतो की पुरातन काळातले तुमचे जे पण झाड आहेत तुम्हाला सांगतो कोणते कोणते असणार आहे. वड आहे, पिंपळ आहे, आंबा आहे, फणस आहे, जांभूळ आहे, नारळ आहे. हे तुमचे पुरातन वृक्ष तुम्हाला यामध्ये आढळतील. फिरायला वगैरे पण मस्त आहे आणि शांत आहे. भरपूर जुनं मंदिर आहे हे. तेव्हा इकडून पण एक एंट्रन्स आहे, तिकडून पण एक एंट्रन्स असतो. इकडे जायला गौशाला आहे, इकडे जायला या ठिकाणी. आणि इकडे पाणी तुम्हाला रूम असणार आहे, ज्यांची पण कोणाचे लग्न कार्य असतील त्यांच्यासाठी पण तुम्हाला बघा इथं रूमांची पण इथं सोय केलेली आहे. म्हणजे वधूवराच्या दोघांच्यासाठी इथं सोय केलेली आहे या ठिकाणी. म्हणजे ज्यांचं बजेट नाही आहे त्यांच्यासाठी पण हे बेस्ट आहे. ठीक आहे. स्वच्छता गृह सगळं यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. टॉयलेट बिलेट पण तुम्हाला तिथं दिसून जाते बघा पुढे एकदम. पार्किंगसाठी पण जागा आहे भरपूर मोठी. 1991मध्ये 7/1/1999 मध्ये तुमची हिची उद्घाटन झाली मनोहर जोशी यांच्याकडून. आणि हे सर्वात जुनं आहे. पण डोंबिवली त्याच्यापासून तुम्हाला किती लांब आहे? 3.5 किलोमीटर अंतरावरती आहे अंदाजे डोंबिवली स्टेशनपासून इथपर्यंत येण्यासाठी. आणि 6 गावच्या ठिकाणी आहे. मेन म्हणजे इथून आपला कल्याण शिरफाटाचा जो रोड आहे तो पण तुम्हाला याच्यामधून भेटून जाईल. हे जे मंदिर आहे ते तुम्हाला 125 वर्षापूर्वीपासूनचं आहे. तर हे जे आपले महंतांचे पदप्रसाद झालेल्या डोंबिवलीमधील पूर्वेकडील नांदिवली पाडा 6 गाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या देवस्थानी वसलेला शिवशंभू नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे महाशिवरात्रीला होणाऱ्या उत्सवाच्या वेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या मंदिराची महती व येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या गृहीत धरून राज्य सरकारने तीर्थक्षेत्राला दर्जा देऊन मंदिराचा गौरव केला आहे. आणि हा जो आपला मंदिर आहे तो आपला शिव मार्गावर जवळ 6 गाव हिरवेगाव वृक्ष राज्यामध्ये सुमारे 7 एकर जागेत हे देवस्थान आहे. स्वामी शिवानंद नावाच्या महापुरुषांनी सुमारे 125 वर्षापूर्वी येथे शिवलिंगाची स्थापना केलेली. येथे काही काळ पश्चात्याग करणाऱ्या स्वामी शिवानंद यांनी येथून सुमारे 5 किलोमीटर अंतरावरील खिडकाळेश्वर मंदिरात समाधी घेतली. पिंपळाच्या झाडाखाली पत्र्याची शेड असलेल्या छोट्या कौलावर मंदिरात पूर्वी पिंपळेश्वराची पिंड होती. सुमारे 25 वर्षापूर्वी हे मंदिर विकसित करण्याचा निर्णय मंदिराच्या विश्वस्त मंडळाने घेतला. त्यानंतर परिसरात उभारलेल्या नव्या मंदिरात 31 जानेवारी 2001 रोजी रथसप्तमीच्या दिवशी तुंगारेश्वर पर्वतावरील बालयोगी श्री सदानंद महाराजांच्या यांच्या हस्ते शिवलिंगाची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिराच्या समोर उभारलेल्या व्यासपीठावर वर्षभर अनेक प्रकारचे कार्यक्रम होतात. आकर्षित पद्धतीने उभारलेल्या मंदिराच्या तिन्ही बाजूंना उद्यानं दिसतील तुम्हाला. मंदिराच्या वरती जो कळस आहे तुम्हाला बघू शकतात की आजूबाजूला तुम्हाला सगळ्या ठिकाणी तुम्हाला त्रिशूलचंच फक्त तुम्हाला चिन्ह दिसतील त्याच्यामध्ये. आणि वरच्या साईडला तुम्हाला कळस पण आहे आणि वरच्या साईडला तुम्हाला ते झेंडा पण तिथं आहे वरती लावलेला कळसाच्या वरती. मंदिराच्या बघू शकता तुम्ही आजूबाजूला पण भरपूर तुम्हाला हे पण दिसेल झाडं पण आहेत. तुम्हाला सांगून दिली की झाडं कोणती कोणती असणार ती. आणि बाजूचा तो पण हा एरिया आहे. हा एरिया भरपूर मोठा आहे. म्हणजे आपला जो हॉल असतो आपला कोणताही पण हॉल असतो त्याच्यापेक्षा हा मोठा हॉल आहे हा. तरी पण याच्यामध्ये 200 ते 300च्या वरती लोक राहू शकतात याच्यामध्ये. लग्न पण हे असेल लग्न कार्य असेल त्याच्यासाठी पण चांगलं आहे. आणि समोर हनुमानचं पण तिथं मंदिर आहे तिथं त्या ठिकाणी. आणि त्याच्या बाजूला वडाचं पण झाड आहे. आणि हा पार्ट तुमचा हा आपला रामाचं पूर्णपणे हे दिले त्याच्यामध्ये तुम्हाला मूर्तींची फोटो लावलेला आहे. बाकीचे जेवढे संत होते त्या संतांचे तिथं फोटो. आणि हे बघा इथं तुम्हाला सध्या दिसेल सध्या कार्यक्रम झालेला मागच्या वेळेसच. पण हे अजूनपर्यंत हे मंडप अजून काढलं नाही आहे. मंडप असं तसंच आहे. आणि बाकीचा तो पार्ट आहे आपला हा
एरिया हा भरपूर मोठा आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करायला विसरू नका. बाजूची बेलची घंटी जी आहे ती ऑन नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी ते पण नवीन व्हिडिओ बनवतो त्यामध्ये नोटिफिकेशन भेटत. ठीक आहे मित्रांनो, चला.